नमस्कार. मी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने प्रशांत हेमंत जुवेकर गेल्या 11 वर्षांप्रमाणे यावर्षीही गोवा येथे दिनांक 24 ते 30 जून या कालावधीमध्ये वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाचं आयोजन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आलं आहे. यंदाचं आयोजन हे 12व्या वर्षाचं आहे. यावर्षीच्या या महोत्सवामध्ये भारताप्रमाणेच सिंगापूर असेल, घाना, नेपाळ, बांगलादेश तसेच इंग्लंड या देशातूनही हिंदुत्वाचं कार्य करणाऱ्या समविचारी हिंदुत्वनिष्ठांना निमंत्रित करण्यात आले. भारतभरातील 26 राज्यातूनही जवळपास 1000 संघटनांचे 2000हून अधिक हिंदुत्वनिष्ठ असतील, मग ते अधिवक्ता असतील, व्यावसायिक असतील, विचारक असतील, तसेच त्या ठिकाणच्या प्रादेशिक हिंदुत्वादी संघटनांचे पदाधिकारी असतील, अशा 2000हून अधिक हिंदुत्वनिष्ठांना निमंत्रित करण्यात आलं आहे. आणि यावेळेचं हे वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव गोव्यामध्ये 24 तारखेला सुरू होते. आपल्या जळगाव जिल्ह्यातूनही 22हून अधिक प्रतिनिधी या वैश्विक महोत्सवात सहभागी होणार आहेत. या महोत्सवामध्ये येणाऱ्यांमध्ये आपल्याला माहीतच असेल की श्रीराम मंदिरांचं कायदेशीर लढ्याबरोबरच आता जे काशीमधील ज्ञानवापी म्हणजेच विश्वेश्वराचं केस लढवत आहेत ते सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता पूजनीय हरिशंकर जैन, त्यांचे पुत्र अधिवक्ता विष्णू शंकर जैन यांच्यासोबत हिंदू इकोसिस्टमचं कपिल मिश्रा, त्याचबरोबर सेव्ह कल्चर सेव्ह इंडिया तथा भारताचे माहिती आयुक्त उदय माहुरकरजी, आंध्र प्रदेश तेलंगणा येथील प्रखर हिंदुत्ववादी आमदार राजासिंह ठाकूर असे अनेक मान्यवर देशभरातून या अधिवेशनात या वैश्विक महोत्सवात येणार आहेत. आपल्या जळगाव जिल्ह्यातमधूनही महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे माजी चेअरमन अधिवक्ता भरत देशमुख, मनसेचे माजी जळगाव जिल्हा प्रमुख चोपडा येथील अनिल वानखेडे, त्याचबरोबर आपल्याकडची प्रसिद्ध सातपुडा निवासिनी मनुदेवी मंदिराचे सचिव निवृत्त प्राध्यापक निळकंठ चौधरी, त्याचबरोबर आपल्याकडील चोपडा बार असोसिएशनचे अध्यक्ष अधिवक्ता धर्मेंद्र सोनार असे अनेक विविध क्षेत्रातले मान्यवर या महोत्सवात जळगावमधून जाणार आहेत. आणि या महोत्सवामध्ये अगदी मंदिर संस्कृती रक्षापासून ते नरेटिव्ह बिल्डिंग जे होतं हिंदू धर्म संस्कृतीच्या विरुद्ध, त्याचबरोबर भारताची अंतर्गत आणि सीमा सुरक्षा, त्याचबरोबर वैचारिक जो काही आक्षेप हिंदुत्ववादी किंवा हिंदू राष्ट्राविषयी केला जातो त्याच्याविषयीचं एक पॉलिसी डिसिजन, अशा विविध विषयांवर या महोत्सवामध्ये मंथन चिंतन होणार आहे. आणि त्याचबरोबर एक कार्याची पुढच्या वर्षभराची दिशा देखील ठरवण्यात येणार आहे. हे अधिवेशन हा वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव सर्वार्थाने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण यावर्षी अयोध्येमध्ये 500 वर्षाच्या बहुप्रतीक्षेनंतर राम मंदिराची पुनर्स्थापना झाली. रामराया आपल्या पाठीशी पुनश्च तिथे प्रस्थापित झाले आणि आता आपल्या सगळ्यांचं सामूहिक दायित्व आहे की या भूमीला रामराज्यामध्ये आपल्याला परावर्तित करायचं आहे. आणि याच्यासाठीची एक योजना या वर्षीची या महोत्सवात होणार आहे. या महोत्सवाचं लाईव्ह टेलिकास्ट पण होणार आहे. त्यामुळे जरी जळगावमधून 22 प्रतिनिधी आले असतील तरी बाकी जळगावमधल्या हिंदूप्रेमींनी अवश्य हे अधिवेशन लाईव्ह जे आहे तर ते पाहावं आणि यामध्ये जे काही गोष्टी ठरतील त्यामध्ये आपणही स्थानिक स्तरावर सहभागी व्हावं असं आवाहन मी आपल्याला करतो. सर्वांना जय श्रीराम.